शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पालघरमध्ये प्रचाराला सुरुवात केली। नायगाव बापा येथे पहिला रोड शो करत राजेंद्र गावित यांना निवडून आणण्याचं आवाहन युतीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केलं। त्याचबरोबर त्यांनी वसईतील गुरुद्वारामध्ये दर्शन घेऊन युतीच्या कार्यकर्त्यांना वसई विरारमधील गुंडगिरी हद्दपार करण्याचे आदेश दिलेत। एक असं म्हटलं जातं की गावित साहेबांचा अर्ज युतीतर्फे भरला गेला आणि त्यांनी शक्ती प्रदर्शन केलं। शक्ती प्रदर्शन आहे, प्रदर्शन करायला पहिली शक्ती असावी लागते, तर त्याचं प्रदर्शन होणार। आमच्याकडे शक्ती आहेत आणि या सगळ्या शक्त्या एकत्र आल्यानंतर मी मुद्दामून वसईत पुन्हा काय येणार आहे, वसईकरांना मी एक वचन दिलं होतं त्याही वेळेला तेच पुन्हा देणार आहे की वसईकरांनो, तुम्ही कोणाची गुलाम नाही, तुम्ही या देशाचे स्वतंत्र नागरिक आहात आणि तुमच्यावरती जर का कोणी गुंडागर्दी करत असेल तर ही गुंडागर्दी प्रत्येक गल्ली बोळात आम्ही युतीचे कार्यकर्ते आणि सरकार म्हणून मोडून काढल्याशिवाय राहणार नाही, हे वचन मी तुम्हाला द्यायला। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।